डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो का? डायबिटीसच्या गोळ्या बंद होऊ शकतात किंवा डायबिटीस होणं तुम्ही टाळू शकता का? तर हो, नक्कीच. जर तुम्हाला तुमची धोक्याची घंटा म्हणजेच तुमची प्री डायबेटिक स्टेज समजली तर. बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ही प्री डायबेटिक स्टेज. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. भारताला डायबेटिक कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर जगभरातल्या आढळणाऱ्या रुग्णांपैकी 17% रुग्ण हे भारतामध्ये दिसून येत आहेत. सध्या हे प्रमाण 80 मिलियन इतकं आहे आणि 2045 पर्यंत हे प्रमाण 135 मिलियन इतकं होऊ शकतं अशी शक्यताही सांगितली जात आहे. डायबेटीस हा इतका गंभीर रोग का मानला गेला आहे? कारण डायबेटीसमध्ये रक्तातली साखर आहे ती वाढलेली दिसून येते. पण ही जी वाढलेली साखर आहे ती तुमच्या हृदयावर, तुमच्या रक्तवाहिन्यांवर, तुमच्या किडनीवर यासारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करून आणते आणि त्यामुळे डायबेटीसला एक गंभीर आजार मानला गेलेला आहे. डायबिटीसचं प्रमाण इतकं वाढत आहे, डायबिटीस हा एक गंभीर आजार आहे. मग हा होणं आपण टाळू शकतो का? तर नक्कीच टाळू शकतो. जर वेळीच तुम्हाला तुमची प्री डायबेटिक स्टेज समजली तर तुम्ही हा रोग होणं हे टाळू शकता. बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ही प्री डायबेटिक स्टेज. प्री डायबेटिक स्टेज म्हणजेच काय तर या स्टेजमध्ये तुमच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं, पण ते इतकंही वाढलेलं नसतं की तुम्हाला डायबेटीस आहे असं म्हणता येईल. म्हणजेच काय तरी डायबेटीसची सुरुवात आहे असं आपण समजू शकतो. मग ही प्री डायबेटिक स्टेज आपल्याला ओळखू शकते का? आपल्या लक्षात येऊ शकते का? याची काही लक्षणं आहेत का? तर याची काही लक्षणे आढळून येतात, पण ही लक्षणं आहेत ती प्रत्येकामध्ये वेगळी असू शकतात किंवा सगळ्यामध्ये ही लक्षणं दिसून येतीलच असं नाहीये. तरी कोणती लक्षणं आहेत तर यामध्ये एक लक्षण येतं ते म्हणजे डार्कनिंग ऑफ स्किन. म्हणजेच काय तर तुमच्या आर्मपिट म्हणजे काखेकडचा भाग आहे किंवा तुमच्या मानेकडचा भाग आहे या ठिकाणी काळसरपणा किंवा काळवंडलेपणा तुम्हाला दिसून येतो. तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं, तुम्ही सतत गोंधळलेले असता किंवा तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे ती थोडीशी कमी झाल्यासारखी दिसून येते. पण ही लक्षणं प्रत्येकामध्ये दिसून येतातच असं नाहीये. त्यामुळे मग आपण प्री डायबेटिक स्टेज कशी ओळखू शकतो? तर तुम्ही ब्लड टेस्ट करून तुमची प्री डायबेटिक स्टेज आहे ती ओळखू शकता. ही ब्लड टेस्ट कुठली आहे तर ही आहे HbA1c. HbA1c टेस्टमध्ये काय बघितलं जातं तर तुमच्या रक्तातली 3 महिन्यांची जी ॲव्हरेज शुगर आहे त्याचं पर्सेंटेज काढलं जातं आणि यावरून तुम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहात की डायबेटिक स्टेजमध्ये आहात की नॉन डायबेटिक स्टेजमध्ये आहेत हे आपल्याला समजू शकतं. तर ही लेवल किती आहे तर तुमचं HbA1c आहे तो 5.7 ते 6.4च्या मध्ये असेल तर तुम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहात असं आपण समजू शकतो. HbA1c टेस्टची जी अधिक माहिती आहे मी चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे. त्याचा व्हिडिओची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती तुम्ही नक्की तिथे जाऊन बघू शकता. दुसरी तपासणी आहे ती म्हणजे तुमची उपाशी पोटीची साखर आणि जेवणानंतरची साखर. जर तुमची उपाशी पोटीची साखर आहे ती 110 ते 126च्या मध्ये येत असेल आणि जेवणानंतरची 2 तासानंतरची जी साखर आहे ते 140 ते 190च्या मध्ये येत असेल तर तुम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहात असं आपण समजू शकतो. तर ह्या टेस्ट कोणी केल्या पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुमचं वजन जास्त असेल किंवा तुमच्या पोटाचा घेर आहे तो 45 इंचापेक्षा जास्त पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये 35 इंचापेक्षा जास्त असेल तर. दुसरं म्हणजे जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल म्हणजे तुमची आई, बहीण, भाऊ किंवा वडील यापैकी कोणालाही डायबेटीसचा इतिहास असेल. तिसरं म्हणजे तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असेल, तुम्हाला सतत बसून राहावं लागत असेल, तुमचं कामाचं स्वरूप असं आहे की तुम्हाला सतत बसावं लागत असेल. तसंच स्त्रियांमध्ये जर तुम्हाला PCOD किंवा PCOSचा आजार असेल किंवा जेस्टेशनल डायबेटीस म्हणजेच गरोदरपणामध्ये तुम्हाला इन्सुलिन किंवा डायबेटीसच्या गोळ्या सुरू करण्याची गरज पडली असेल तर सगळ्या व्यक्तींनी वर्षातून एकदा ही HbA1c ची टेस्ट आहे ती नक्कीच केली पाहिजे. ही टेस्ट केल्यामुळे तुम्हाला तुमची वेळीच प्री डायबेटिक स्टेज आहे ती ओळखता येते. पण त्यावेळी जर तुम्ही गांभीर्य ओळखून जर वेळीच जर बदल केले नाही तर तुम्ही डायबेटिक स्टेजमध्ये जाता आणि तर मात्र थोडंसं मग तुम्हाला डायबेटीस रिव्हर्स करणं किंवा डायबेटीसच्या गोळ्या बंद करणं किंवा कमी करणं हे थोडंसं अवघड होऊ शकतं. म्हणूनच तुम्ही तुमची प्री डायबेटिक स्टेज ओळखून त्याचं गांभीर्य ओळखून तुम्ही वेळीच गरजेचे जे बदल आहेत ते करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये असाल तर स्वतःला हे 3 प्रश्न नक्की विचारा.
कोणते आहेत हे 3 प्रश्न? तर सगळ्यात पहिल्यांदी एक, तुमचं वजन जास्त आहे का किंवा तुमच्या पोटाचा घेर हा जास्त आहे का? दुसरा प्रश्न म्हणजे की तुमच्या आहारामध्ये तुमचा आहार संतुलित आहे का, त्याच्यामध्ये बदल करणं हे गरजेचं आहे का? तिसरा प्रश्न म्हणजे तुम्ही फिजिकली किती ऍक्टिव्ह आहात, म्हणजे तुमचं रोजचं जे काम आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शरीराकडे किती लक्ष देता किंवा तुम्ही शरीराला किती वेळ देता. या तिघांपैकी एकाचं उत्तर जरी हो असेल तर तुम्ही लगेचच कामाला सुरुवात करा की ज्यामुळे तुम्ही डायबेटिक स्टेजमध्ये जाण्यापासून स्वतःला थांबवू शकाल, टाळू शकाल आणि डायबेटिसचा धोका होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल. जर तुम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये असाल म्हणजेच तुमचा HbA1c आहे तो 5.7 ते 6.4च्या मध्ये असेल आणि एका जरी प्रश्नाचं उत्तर हे हो असेल तर तुम्ही वेळीच त्याचं गांभीर्य ओळखा, तुमच्या डॉक्टरांचा, तुमच्या आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमच्या शरीरावर, तुमच्या आहारावर त्या स्वरूपामध्ये काम सुरू करा. जर तुमची शुगर लेवल्स थोडीशी वाढलेली येत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन, जर काही रिस्क फॅक्टर नसतील तर गोळ्या सुरू करण्या अगोदर तुम्ही तुमच्या शरीरावर काम सुरू करा, तुमच्या आहारावर काम सुरू करा की ज्यामुळे तुम्ही डायबिटीस होण्यापासून स्वतःला वाचवू शकता, तसेच गोळ्या सुरू होण्यापासून सुद्धा तुम्ही स्वतःला टाळू शकता. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचं वजन किती आहे, तुमचा पोटाचा घेर किती आहे आणि तुमचं HbA1c किती आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी पावती आहे की तुम्हाला हे व्हिडिओ गरजेचे वाटत आहेत किंवा आवडत आहेत. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.